हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट पेपर जो आहे जस्ट झालेला आहे या महिन्यात, NWDA, दॅट इज नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी, JEE पेपर झाला होता 21 मे. बघू शकताय 21 मे म्हणजे जस्ट झालेला पेपर आहे. 2023चा पेपर आहे. तर का सांगतो हा पेपर इम्पॉर्टंट आहे? कारण येणाऱ्या एक्झाम्स जे जेई लेवलच्या आहेत त्यासाठी माईट बी हे क्वेश्चन्स तुम्हाला हेल्पफुल राहतील. त्यामुळं आपण ह्या पेपरबद्दल थोडंसं जे इम्पॉर्टंट डिस्कशन्स आहेत ते करूया, जी टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहेत. तर ह्यामध्ये सिम्पल पहिला एक क्वेश्चन होता. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपले जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत आपण त्याच्यावर येऊ. मग त्यानंतर जे नॉन टेक्निकल किंवा जे बाकीचे इरिलेव्हंट क्वेश्चन आहेत विदाऊट टेक्निकल, त्या पार्टवर आपण नंतर बोलू. जर फर्स्ट क्वेश्चन जो होता ह्यामध्ये टेक्निकलवाला, की बेस्ड ऑन टाईम डिले बिटवीन प्रेसिपिटेशन अँड रन ऑफ, तर रन ऑफ किती प्रकारे क्लासिफाय करतो. परवाच आपण हायड्रोलॉजीचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि हायड्रोलॉजीचा जो पार्ट आहे आपल्या नोट्समध्ये तो तुम्ही बघितला असेल. तर रन ऑफ आपण 3 प्रकारे क्लासिफाय करतो, जसं की सरफेस रन ऑफ, सबसर्फेस रन ऑफ आणि बेस फ्लो. तर अशा प्रकारे हे जे ऑप्शन आहे फ्रेंड्स ते 3 येतं. आणि इन केस तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जर आपली ॲप्रोच वापरली असेल तर तुम्हाला माहीत असेल की ह्याचं आन्सर 3 कसं येतं, जरी तुम्हाला हा क्वेश्चन माहीत नसेल तरी. तर त्यासाठी तुम्हाला सेमिनार्स अटेंड केले पाहिजे, किंवा आपला जो कन्सेप्ट कोर्स आहे त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की विदाऊट नोईंग एनिथिंग हाऊ कॅन यू मार्क द राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 ग्रॅव्हिटी डॅम्सबद्दल विचारलेला आहे. तर ग्रॅव्हिटी डॅम डिराइव्ड स्टॅबिलिटी अगेन्स्ट द एक्सटर्नल फोर्सेस. कारण ह्या पार्टवर जर मी फोकस केलं थोडं, तर ग्रॅव्हिटी डॅमबद्दल थोडे क्वेश्चन्स आलेत. आणि हा पेपर कसा आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगच्या रिलेटेड जास्त राहिला आहे. कारण एजन्सीज जर तुम्ही बघितली, NWDA नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट, म्हणजे वॉटर रिसोर्सेसचं ह्यांचं काम आहे. त्यामुळे इरिगेशन आणि हायड्रोलॉजीबद्दल ऑब्वियसली त्यांचा भर जास्त राहिला ह्या पेपरला, आणि वेटेज पण इरिगेशन आणि हायड्रोलॉजीबद्दल जास्त होतं. तर त्यामुळेच तुम्हाला मोस्टली त्याचेच क्वेश्चन दिसतील, थोडे डेप्थमध्ये गेलेले आहेत हे क्वेश्चन्स ॲज कम्पेअर्ड टू बाकी सॉईल फ्लूइड ह्यावर कमी दिसेल किंवा दिसणार पण नाही तुम्हाला. तर ग्रॅव्हिटी डॅमबद्दल विचारलं आहे. परवाच आपण बघितलं की ग्रॅव्हिटी डॅममध्ये जी स्टॅबिलिटी अगेन्स्ट एक्सटर्नल फोर्सेस, म्हणजे ग्रॅव्हिटी डॅम रेजिस्ट कशाने करतो, तर तेच आहे इथं. जसं तुम्ही बघताय ह्या पार्टमध्ये की ग्रॅव्हिटी डॅम इज अ स्ट्रक्चर डिफाईन्ड इन सच वे दॅट इट्स ओन वेट रेजिस्ट एक्सटर्नल फोर्सेस. सरळ आहे, ओन वेटच रेजिस्ट करतं त्याचं स्वतःचं. त्यामुळं दॅर वेट विल बी द राईट आन्सर तर ह्या केसमध्ये. आणि जर तुम्ही अजून बघायला गेला तर ग्रॅव्हिटी डॅमबद्दल पुढं फॅक्टर ऑफ सेफ्टी पण विचारली आहे, तर ती पण आपण नंतर बघणारच आहे. आणि ह्याचा एक फॉर्म्युला Hmaxचा F/Γ W × S+C किंवा G+C पण म्हणू शकता, कारण G म्हणजे काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, SC पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर सॉईलबद्दल मी म्हटलं जसं की खूप कमी क्वेश्चन्स होते. आणि लिक्विडिटी इंडेक्सवर एक क्वेश्चन विचारला होता. सिम्पली ह्यामध्ये विचारलं की लिक्विडिटी इंडेक्स व्हॅल्यू वेन स्ट्रेंथ ऑफ फाईन ग्रेन सॉईल डिफॉर्म लाईक अ प्लास्टिक मटेरियल. तर जेव्हा पण सॉईल डिफॉर्म होईल प्लास्टिक मटेरियलसारखी, तेव्हा त्याची लिक्विडिटी इंडेक्स किती आहे. तर लिक्विडिटी इंडेक्स सरळ आहे फ्रेंड्स, किती पाहिजे, जेव्हा पण लिक्विड होईल तेव्हा LL > 1 पाहिजे, 1. तो आन्सर C विल बी द करेक्ट ऑप्शन. का, कारण जेवढा जास्त लिक्विडिटी इंडेक्स असतो तेवढं लिक्विड पार्ट होऊन जातो सॉईलचा, म्हणजे सॉईल डिफॉर्म होते ॲज अ प्लास्टिक मटेरियल. बस एवढं समजून घ्या. त्यानंतर जे डीपमध्ये आपल्याला जायचं ते आपण आपल्या PYQच्या कोर्समध्ये अजून डिटेलमध्ये त्याचं ॲनालिसिस बघू. तर डेन्सिटी ऑफ गॅसेस चेंजेस फ्रॉम व्हेरिएशन. तर डेन्सिटी ऑफ गॅसबद्दल विचारलेलं आहे. तर ह्यासाठी सरळ आहे की हे डेन्सिटी कशानुसार चेंज होते, व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर आणि प्रेशरनुसार. तर हे कशावर नाही, तर तुम्हाला माहिती आहे की आयडियल गॅसचं एक इक्वेशन आहे. ते इक्वेशन कुठलं आहे फ्रेंड्स, PV = mRT.
तर पी व्ही इक्वल टू एम आर टी हे आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. त्यामध्ये जर तुम्हाला डेन्सिटी पाहायला असेल तर तुम्हाला करावं लागेल मास अपॉन व्हॉल्यूम. तर इथं जर तुम्ही बघितलं हा मास आहे आणि ह्याला आपण व्हॉल्यूम डिवाइड केलं तर तुम्हाला भेटतं पी इक्वल टू रो आर टी. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर रो इज इक्वल टू पी अपॉन टी, कारण आर जो असतो तो कॉन्स्टंट असतो. तर ह्याला तुम्ही कन्सिडर नाही करू शकत. तर त्यामुळं प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर आन्सर हे जो होऊन जातं ए सरळ, की प्रेशर आणि टेम्परेचरवर डिपेंड आहे डेन्सिटी. दॅट्स ऑल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, लाईन पासिंग थ्रू द जिओग्राफिक नॉर्थ अँड साऊथ पॉईंट. तर काय अशी कुठली लाईन आहे जी जिओग्राफिक नॉर्थ आणि साऊथ पॉईंटवरनं पण पास होती ऑफ द पॉईंट ऑफ अर्थ, दॅट इज ट्रू मेरिडियन. तर इथं जर तुम्ही क्लोज ऑप्शन बघितले तर मॅग्नेटिक मेरिडियन आणि ट्रू मेरिडियन. तर मेरिडियन क्लोज ऑप्शन तर डेफिनेटली खूप चान्सेस असतात की अशा वेळेस क्लोज ऑप्शनमधलाच एखादा आन्सर असेल आणि ट्रू मेरिडियन इज द राईट आन्सर. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर ट्रू मेरिडियनची डेफिनेशन, तर ह्यामध्ये इम्पॉर्टंट जे शब्द आहे दॅट इज जिओग्राफिकल नॉर्थ पोल आणि जिओग्राफिकल साऊथ पोल. तर एवढंच इम्पॉर्टंट आहे की नॉर्थ आणि साऊथ जिओग्राफिकल हे ट्रू मेरिडियनसाठी इम्पॉर्टंट आहे. दॅट्स ऑल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 जर तुम्ही बघितलं की डायरेक्ट रेंजिंगबद्दल विचारलं तर डायरेक्ट रेंजिंग इज पॉसिबल इन चेन सर्वे. कधी पॉसिबल आहे? वेन इंटरमिडिएट पॉईंट्स आर इंटरविजिबल. तर इथं जे आहे नॉट इंटरविजिबल आहे, तर इथं जे आहे आर इंटरविजिबल आहे. तर सरळ आहे की क्लोज ऑप्शन्स हेच आहे, क्लोज ऑप्शन. त्यातलं आन्सर ए पाहिजे तुमचं, की इंटरमिडिएट पॉईंट इंटरविजिबल असले तरच डायरेक्ट चेनिंग किंवा रेंजिंग पॉसिबल आहे. आणि त्यानुसार पॅरलल आणि कोइन्साइडचा काही संबंध नाही आहे. सो हे आन्सर्स नाही आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 थोडा चांगला आहे आणि जे आत्ताचे लेटेस्ट पॅटर्न्स आहेत TCSचे, तर त्यानुसार जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये डायग्रामॅटिक क्वेश्चन म्हणतो आपण. डायग्रामॅटिक क्वेश्चन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर एक डायग्राम दिली जाते आणि तुम्हाला ओळखायचं आहे की कशाची डायग्राम आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला विचारले की असा एक डायग्राम आहे, कुठला तर टाईप ऑफ पॅन आहे, तो ओळखा की कुठला US सर्वे पॅन आहे की कोलोराडो पॅन आहे, IS पॅन आहे किंवा क्लास A पॅन आहे. तर ह्यानुसार जर तुम्ही बघितलं असेल तर क्लास A पॅन जे असतात ते जनरली सर्क्युलर शेपचे असतात आणि जर कोलोराडो पॅन बघितलं तर ते रेक्टँग्युलर शेपचे असतात. तर एवढंच लक्षात जर तुम्हाला आलं असतं तर डेफिनेटली ह्याचा आन्सर तुम्ही कोलोराडो टिक केला असता. जर समजा हा जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर ह्यामध्ये खूप चान्सेस आहेत कन्फ्यूज व्हायचे, कारण बऱ्यापैकी पॅनची डायग्राम माहीत नसते. पॅनबद्दल वाचलेलं असं कुठेतरी, पण पॅनची एक्झॅक्ट डायग्राम माहीत नसते मुलांना. सो इट इज नॉट एक्सपेक्टेड टू बी अ राईट क्वेश्चन, कारण खूप लोकांचं चुकायचे चान्सेस आहेत यामध्ये. सो इट वॉज लिटिल मीडियम कॅटेगरी क्वेश्चन. तर ह्यामध्ये बघू शकता की क्लास A पॅन हा सर्क्युलर शेपमध्ये असतो आणि ह्याचं जे सगळे डिटेल्स ह्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर IS पॅन जर तुम्ही बघितलं तर ह्यानुसार मॉडिफाईड पॅन पण दिलेलं आहे. 5973चा IS कोड आहे आणि ह्यामध्ये तुम्ही कॉपर शीट्स वापरता, वायर मेश वापरता, थर्मोमीटर वापरता, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर कोलोराडो संकन पॅन. कोलोराडो संकन पॅन जसं तुम्ही बघता इथं डायग्राम बघा, वॉटर लेवल ॲज सेम ॲज GL, म्हणजे GL बरोबरच वॉटर लेवल आहे. आणि त्यानंतर हे जी हाईट दिली आहे 450, 920 डायमीटर, तर सेम डाटा इथं पण दिलेला आहे बघा, 460, 920. तर हे सगळं सेम आहे, वॉटर लेवल सेम ॲज GL. तर त्यामुळं कोलोराडो संकन पॅन जसं तुम्ही बघितलं की 920 mm² आणि 460 डीप हे त्याचं इम्पॉर्टंट, त्याचं काय स्पेसिफिकेशन आहे, त्याचे जे काय सायझेस आहेत. आणि गॅल्वनाइज्ड आयर्न शीट वापरतो आपण. खूप इम्पॉर्टंट आहे की GI शीट कुठली शीट वापरतो, जर इन केस विचारलं पुढं तर कोलोराडो संकन पॅनमध्ये GI शीट्स तुम्ही यूज करता. किंवा तो ऑप्शन देतील AC शीट, DGI शीट, असे वेगवेगळे शीट्स असतात किंवा बोथ. तर तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही तेव्हा. सो ह्याचा आन्सर जे आहे कोलोराडो संकन पॅन. त्यानंतर हा थोडा सिम्पल कॅटेगरीचा क्वेश्चन आहे की ह्यामध्ये काय विचारलं, इन विच ऑफ द फॉलोइंग सर्वेइंग मेथड लाईन जॉईनिंग 2 पॉईंट इज कन्सिडर कर्व लाईन. तर कर्व लाईन कुठल्या सर्वेमध्ये कन्सिडर करतो? दोन प्रकारचे सर्वे आपण बघितले, प्लेन आणि जिओडेटिक. प्लेनमध्ये
प्लेन कन्सिडर करतो जिओडेटिकमध्ये, कर्वेचर कन्सिडर करतो. सो कर्वेचर इज द राईट आन्सर. जिओडेटिक बोथ रेन आणि नन ऑफ द अबव मोस्टली ऑप्शन नसतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19, वेन ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झीड विस्कस फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा एक्झीड होतो विस्कस फोर्सपेक्षा जास्त, तेव्हा तो कुठल्या टाईपचा फ्लो आहे? तर सरळ आहे, त्यावेळेसचा फ्लो जो असतो तो असतो ट्रायंक्विल किंवा सब क्रिटिकल म्हणू शकतो त्यालाच. तर ऑप्शन डी, कारण क्रिटिकल फ्लोला इक्वल असलं पाहिजे, एक्सीड किंवा लेस असं कधीच होत नाही. सो इथं सरळ सरळ आन्सर आहे. आणि इथं पण तुम्हाला बघायला भेटतं की क्रिटिकल फ्लोची डेफिनेशन ह्यामध्ये फ्रॉम नंबर इक्वल टू 1 असतो. आणि जेव्हा पण एक्सीड होतात फोर्सेस तेव्हा ते सब क्रिटिकलला जातात, ग्रॅव्हिटी फोर्स जर विस्कस फोर्सपेक्षा जास्त असतील तर सब क्रिटिकल म्हणू शकता किंवा ट्रायंक्विल हे एकच आहे. सो बोथ ऑफ द ऑप्शन ते बेस्ट ऑप्शन आहे, कारण हे पण राईट आहे, हे पण राईट आहे. ओके. त्यानंतर जर अजून थोडे महत्त्वाचे क्वेश्चन्स मी फक्त घेणार आहे यामधले. तर ह्यानंतर असा कुठला सर्वे ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे, डेव्हलपमेंट आहे, टाउन्सचं किंवा सीवेज नेटवर्क आहे, तर ह्यामध्ये सरळ विचारलं आहे तुम्हाला की कुठला टाईप ऑफ सर्वे, तर इंजिनिअरिंग सर्वे. तर जर तुम्ही बघू शकता की इंजिनिअरिंग सर्वेला ह्यामध्ये ट्रॅफिक, सॉईल, ड्रेनेज किंवा 3 टाईप ऑफ सर्वेज ह्यामध्ये बघू शकता तुम्ही. ड्रेनेज पण आहे आणि सीवेज वॉटर सप्लायबद्दल पण बोललेलं आहे. त्यानंतर रिमोट सेन्सिंग कॉम्बिनेशन ऑफ कशाचं कॉम्बिनेशन आहे, तर सरळ आहे GPS आणि GIS. GPS अँड GIS. तर GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आणि GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. तर यामध्ये इन्फॉर्मेशन स्टेटस असं कुठंच नसतं, तर स्टेटसवाले ऑप्शन कट करा. पहिली गोष्ट तर स्टेटस कट करा, जिथं सिस्टम आहे तेच करेक्ट आन्सर आहे. तर असं एकच ऑप्शन आहे ज्यामध्ये सिस्टम भेटतं. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. दॅट्स ऑल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25, पाईल्स यामध्ये हार्ड पाईलबद्दल विचारलेलं आहे की कुठली आहे मेनली, तो डिराईव्ह फॉर हार्ड स्ट्राटाबद्दल विचारलेलं. तर हार्ड स्ट्राटासाठी डायमीटर किती आहे? 2.5 असतो डायमीटर ऑफ पाईलला. तर स्पेसिंग विचारतात त्यांनी की हार्ड पाईल, फ्रिक्शन पाईल किंवा लूज. तर यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं 2, 2.5, 3. तर 3 असेल तर फ्रिक्शन, तर 2.5 असेल तर हार्ड. तर अशा प्रकारे वेगळे तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर अजून जर बघायला गेलं तर इम्पॉर्टंट पार्ट, तर ह्यामध्ये 27 वाला क्वेश्चन जो होता तो थोडा टफ कॅटेगरीतला क्वेश्चन होता. कारण ह्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, ह्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे ऑप्टिमम नंबर ऑफ रेन गेज. तरी ह्याचं जे ॲक्च्युअल फॉर्म्युला तो आहे N = CV/ε होल स्क्वेअर. ह्यामध्ये हे जो असतो एप्सिलॉन तो असतो प्रोबॅबल एरर. तर प्रोबॅबल एरर तुम्हाला दिलेलं आहे इथं 1%. आणि नंबर ऑफ रेन गेजेस तुम्हाला दिलेत 1, 2, 3, 4, 5, 6. तर 6 दिलेले आहेत. आणि CVचा फॉर्म्युला आहे σ/μ किंवा ऑर σ/x बार. तर त्याला म्हणतो मीन म्हणतो, म्हणजे ह्या सगळ्यांचं तुम्हाला मीन काढायचं आहे. तर ह्याचं मी टोटल इथं सगळं कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. तर ह्याचं आन्सर आपल्या ॲप्रोचनी डायरेक्टली 8 येतं. आणि जर तुम्ही नीट कॅल्क्युलेट केलं, प्रत्येक गोष्ट नीट ॲक्युरेटली टाकली आणि नीट कॅल्क्युलेट केलं, तर ह्याला थोडा वेळ लागू शकतो ह्या क्वेश्चनला. तर ह्याचा आन्सर फायनली 8 येऊन जातं. तर हा थोडा टाईम टेकिंग क्वेश्चन आहे असं म्हणतो मी. टाईम टेकिंग, कारण हाताने सॉल्व करायचं, शेवटी कॅल्सी जर आला नसेल तर थोडा डिफिकल्टीला जाऊ शकतो हा क्वेश्चन. त्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला विचारलं विच डज नॉट कम अंडर फील्ड टेस्ट. फील्ड टेस्टमध्ये कुठली येत नाही. एक असते लॅब आणि दुसरी असते फील्ड. तर लॅबमध्ये डायरेक्ट किंवा ट्रायक्झल आहे. फील्डमध्ये वेन शेअर, पेनिट्रोमीटर आणि स्टॅटिक कोन असे 3 ऑप्शन्स तुमचे असतात ते फील्ड टेस्टमध्ये. तर इथं तिन्ही पण ऑप्शन आहे, स्टँडर्ड पेनिट्रेशन, वेन शेअर आणि कोन पेनिट्रोमीटर. तर शिअर बॉक्स किंवा डायरेक्ट शिअर जो आहे इट डज नॉट कम अंडर फील्ड, म्हणजे लॅबमध्ये येतो, लॅबमध्ये. सो ह्याचा जे आन्सर आहे दॅट इज ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर सिम्पल क्वेश्चन होता
ह्यामध्ये बेसिकली हा क्वेश्चन TCSला बऱ्याचदा रिपीट पण झालेला आहे. TCSचे पेपर्स जर PYQs बघितले तर तुम्ही बघू शकता की हेवी रेनफॉलला विचारतात इंटेन्सिटी किती असते. तर ह्यामध्ये लाईट रेनला 2.5, मॉडरेट रेनला 2.5 to 7.5, हेवी रेनला ग्रेटर दॅन 7.5. तर ह्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की ह्यामध्ये 6 आणि 6.5 कुठं आहे का, तर नाही आहे. तर 6 आणि 6.5 असं कुठलंच ऑप्शन नाही येणार, कारण का ह्याच रेंजमध्ये पाहिजे. 2.5, 7.5, 2.5 म्हणजे एक तुम्ही बाउंड्री सेट करा, एक तर 2.5 किंवा 7.5 ह्यामधलंच ऑप्शन कुठलं तरी करेक्ट असलं पाहिजे. सो इथं म्हणलं हेवीला तर लोअरला जात नाही. सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर, 7.5 mm/hour. त्यानंतर यामध्ये जो पार्ट आहे अजून एक इथं एक राहिला क्वेश्चन 28ला, विच ऑफ द फॉलोइंग नॉट एसेन्शियल. हा हे शब्द थोडे नीट वाचत जा. नॉट एसेन्शियल फॉर ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल. तर ओरिएंटेशनमध्ये कुठलं लागतं आपल्याला, ट्रॅव्हर्सिंग, इंटरसेक्शन, रेडिएशन. तिन्ही गोष्टी आपण प्लेन टेबल सर्वेमध्ये वापरतो. कारण रेडिएशन म्हणजे काय, टू लोकेट रेडियल लाईन्स, टू ड्रॉ द रेडियल लाईन्स. इंटरसेक्शन म्हणजे फॉर इंटरसेक्शन ऑफ 2 पॉईंट्स ॲट डिफरंट स्टेशन. त्यानंतर रिसेक्शनमध्ये काय होतं की फॉर लोकेटिंग द स्टेशन ऑक्युपाईड बाय प्लेन टेबल. तर हे तिन्ही गोष्टी येतात, ट्रॅव्हर्सिंग येतं, बट डिक्लिनेशनचा कुठं संबंध नाही. सो हा जो पार्ट आहे हा कंपास सर्वेचा पार्ट आहे. डिक्लिनेशन तर इथं काही संबंध नाही आहे त्याचा प्लेन टेबल सर्वेमध्ये. सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. त्यानंतर सिम्पल एस्टिमेटिंगवर एक क्वेश्चन विचारलेला आहे. यामध्ये विच डज नॉट कम अंडर दिस आयटम्स किंवा कॅटेगरीमध्ये कुठलं येत नाही असं विचारलं आहे. तर सरळ आहे, RCC वर्क, एर्थवर्क, शटरिंग हे कुठल्या तरी युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये आपण कन्सिडर करू शकतो, पण डेप्रिसिएशन आणि ऑब्सोल्युशन नाही करू शकत. सो हे व्हॅल्युएशनचा पार्ट आहे. सो इट इज नॉट द पार्ट ऑफ एस्टिमेटिंग. तर सरळ ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. कारण तुम्हाला बघितलं आहे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, त्यामध्ये DPC, PCC, RCC, स्टील वर्क, वुड वर्क, तर ते कॅटेगरीमध्ये यायला पाहिलं होतं. त्यानंतर ह्यामध्ये थोडं ट्विस्ट केलं ह्या क्वेश्चनमध्ये, सरळ दिलेलं नाही आहे डाटा. ह्यामध्ये काय विचारलं, PET बद्दल विचारलं. जर तुम्हाला याचा फुल फॉर्म माहीत नसेल तर खूप चान्स आहे की तुम्ही हा क्वेश्चन चुकून याल. कारण PET म्हणजे काय फ्रेंड्स, PET म्हणजे पोटेन्शियल TIL पोटेन्शियल इवॅपो ट्रान्सपिरेशन, पोटेन्शियल इवॅपो ट्रान्सपिरेशन. तर ह्यामध्ये पोटेन्शियल इवॅपो ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, त्यामध्ये इक्वल जर शब्द आला असेल, इक्वल इवॅपो ट्रान्सपिरेशनला जॉईन करणाऱ्या लाईन, तर अशा वेळेस तुम्हाला टिक करायचं आयसोप्लिथ. आयसोनिफ म्हणजे काय, ह्यामध्ये स्नोफॉलबद्दल बोललं जातं. स्नोफॉल, इक्वल स्नोफॉलला जॉईन करणारी लाईन. बार म्हणजे काय, बार म्हणजे ते बार नाही, बार म्हणजे प्रेशर. तर कन्फ्यूज होऊ नका. क्रोन म्हणजे काय, क्रोन म्हणजे टाईम. तर क्रोन म्हणजे टाईम लक्षात ठेवा. सो आयसोप्लिथ विल बी द करेक्ट आन्सर PET साठी. आणि जर तुम्हाला काहीच कळलं नसतं याबद्दल तर इथंच हिंट आहे, नावातच आहे PET. तर ह्यामध्ये तुम्ही टिक करू शकला असं तरी पण त्याचा आन्सर करेक्ट आला असता. तर इथं सगळे तुम्हाला दिलेले आहेत साईडला तुम्हाला ऑप्शन्स, की आयसोबार म्हणजे इक्वल प्रेशर, आयसोहाईट म्हणजे इक्वल रेनफॉल, आयसोप्लेथ म्हणजे इक्वल इवॅपो ट्रान्सपिरेशन, थर्म म्हणजे काय, थर्मल म्हणजे थर्मोमीटर टेम्परेचर, निफ म्हणजे स्नोफॉल. सर सिम्पल ह्यामध्ये सगळे लाईन्स दिले आहेत, तुम्ही त्या रिलेटेड थोडं अजून बघा, हुडका अजून कुठले लाईन्स आहेत. अजून ह्यामध्ये आयसोक्रोन एक राहिली आहे, तर आयसोक्रोन म्हणजे इक्वल टाईम. तर अशा बऱ्याच आहेत अजून लाईन्स, तर तुम्ही करू शकता. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग methods approximate the definite integral by first approximating original function using piecewise quadratic function. तर ह्यामध्ये सिम्पसन रूल आपण जनरली वापरतो की डेफिनेट इंटिग्रल आहे, फर्स्ट अप्रॉक्सिमेट करतो आणि मग पीसवाईज क्वाड्रॅटिक फंक्शन देतो. तर याचा आन्सर खूप लोकांना वाटू शकतं मिड पॉईंट किंवा टेम्परेचर किंवा ऑल ऑफ द अबव, पण ऑल ऑफ द अबव नाही आहे. सिम्पसन रूल इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर ह्यामध्ये जर तुम्ही अजून बघितलं
तर हे सगळे नॉन टेक्निकल क्वेश्चन्स आहेत. आता तुम्ही बघताय. तर इथं एक क्वेश्चन आहे परत सर्वेचा आहे. तर विच टाईप ऑफ सर्वे डिटरमाइन बाउंड्रीज. तर टाईप्स ऑफ सर्वेवर खूपदा ह्या पेपरमध्ये आणि आपल्या TCSच्या पेपरमध्ये बोललं जातं. तर कॅडेस्ट्रल सर्वे जर तुम्ही बघितला असेल, वाचला असेल कधी, तर तेच आपल्याला प्रॉपर्टीची जी बाउंड्री आहे ती ट्रान्सफर करायला किंवा बाउंड्री लाईन्सबद्दल कॅडेस्ट्रल सर्वे विल बी द बेस्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. तर कॅडेस्ट्रल सर्वे आहे. त्यानंतर 44 जर तुम्ही बघायला गेलं तर WCB आहे 0 to 90मध्ये, क्वाड्रंट नॉर्थ ईस्ट आहे. तर रूल ऑफ कन्व्हर्जन फॉर WCB टू QB काय असेल, तर QB आणि WCB एकच असेल, कारण जेव्हा नॉर्थ क्वाड्रंट आहे तेव्हा दोन्ही पण सेमच आहे, कारण नॉर्थपासूनच WCB मेजर करतो आणि QBला नॉर्थ किंवा साऊथपासून मेजर करू शकता. पण आता आपण 90 डिग्रीच्या आतमध्ये अँगल असल्यामुळं नॉर्थपासूनच मेजर करणार QB पण. सो QB इज इक्वल टू WCB. सरळ आहे. त्यानंतर बोवेन्स रेशो हे पण हायड्रोलॉजीमध्ये आपण आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, व्हिडिओजमध्ये किंवा नोट्समध्ये पण दिलेलं आहे की ह्याचा बोवेन रेशो जो आहे हा कशाचा पार्ट आहे, तर हा पार्ट आहे आपला बजेट इक्वेशन. जेव्हा तुम्ही देता वॉटर बजेट आणि एनर्जी बजेट इक्वेशनमध्ये मोस्टली बोवेन रेशोचा उल्लेख केला जातो. तर सेन्सिबल हीट ट्रान्सफर फ्रॉम वॉटर एअर म्हणजे HA म्हणू शकतो त्याला. तर सेन्सिबल हीट आणि टू द हीट फ्लक्स म्हणू शकता. आणि तर ρLE, तर हे जे आहे ρLE किंवा HE म्हणू शकता, त्यामध्ये तुम्ही EL, तर त्याला हीट फ्लक्स म्हणतो. तर इथं बघू शकता तुम्ही हा जो आहे हा असतो बोवेन रेशो. तर HA पाहिजे वर, तुम्ही फक्त HA का B एवढं जरी तुम्हाला लक्षात आलं असतं तरी पण ह्याचा आन्सर तुम्ही टिक केलं असतं ॲक्युरेटली. तर ह्याचा आन्सर जे आहे आन्सर B करेक्ट आहे. कारण खूप लोकांना वाटू शकतं क्लोज ऑप्शन B पण ह्याच्यामध्ये मॅच होत नाही. ह्यामध्ये HA/HE हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पेनमॅन इक्वेशन. पेनमॅन हे कुठं येतं, पेनमॅन इक्वेशन हे बऱ्याचदा आपण ऐकतो की कशाचं कॉम्बिनेशन आहे, एनर्जी प्लस मास. तर ह्यामध्ये 3 पार्टमध्ये एनर्जी आलं आहे, 2 पार्टमध्ये मास आलं आहे, 3 पार्टमध्ये पण मास आलं आहे. सो एनर्जी मास इज द क्लोज ऑप्शन. तर ह्यामध्ये पहिला हा ऑप्शन जाईल, कारण वॉटर बजेट तर येणार नाही. आणि एनर्जी बॅलन्समधलं एक ऑप्शन पकडलं आणि कंटिन्यूड इक्वेशन जर त्याचा आन्सर नाही आहे, सो एनर्जी अँड मास ट्रान्सफरसाठी पेनमॅन इक्वेशन. कारण पेनमॅन आणि ब्लॅनिक रिडल हे दोन्ही इक्वेशन वापरतो एअरपोर्ट ट्रान्सपिरेशनसाठी. हे पहिले लक्षात ठेवा, एअरपोर्ट ट्रान्सपिरेशनसाठी हे दोघं जण वापरले जातात. त्यामध्ये पेनमॅन जे आहे कॉम्बिनेशन ऑफ एनर्जी प्लस मास ट्रान्सफरसाठी आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे हा एवढा छोटासा फॉर्म्युला आहे. सो तुम्हाला लक्षात राहिला तर ठेवा, नाहीतर काही हरकत नाही. लक्षात नाही राहिला तर कारण फॉर्म्युला मोस्टली विचारला नाही जात. सायकोमेट्रिक कॉन्स्टंट असतो याचा, किती असतो 0.49. इन केस कधी विचारलं तर राहू दे लक्षात. तर ह्यानंतर मोस्टली आपण 50च्या आसपास आलेलो आहे. त्यानंतर अजून एक पार्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर टेम्पररी ॲडजस्टमेंट. तर टेम्पररी ॲडजस्टमेंटमध्ये इज नेसेसरी टू एलिमिनेट पॅरलॅक्स व्हाईल रीडिंग ऑन द स्टाफ. तर कशाने एलिमिनेट करू शकतो, तर पॅरलॅक्समध्ये, तर पॅरलॅक्स फोकसिंग ऑफ आयपीस, फोकसिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह. तर ह्यामध्ये फोकसिंगचा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. तर ह्यामध्ये पॅरलॅक्सला जर तुम्हाला एलिमिनेट करायचं असेल तर ह्यामध्ये काय करावं लागेल, फोकसिंग करावं लागेल. तर फोकसिंग ऑफ आयपीस, तर इथं दिलेलं आहे पॅरलॅक्स इज अ डिस्प्लेसमेंट किंवा डिफरन्स असतो 2 पोझिशन एलिव्हेशनमधला. तर ह्यामध्ये टेम्पररी जे ॲडजस्टमेंट असतात, टेम्पररी विचारलं आहे. तर ह्यामध्ये कुठले असतात, सेटिंग, लेवलिंग, एलिमिनेटिंग ऑफ पॅरलॅक्स. तर ह्यामध्ये एलिमिनेशन ऑफ पॅरलॅक्ससाठी विचारलेलं आहे तुम्हाला, एलिमिनेशन ऑफ पॅरलॅक्ससाठी काय वापरतो. तर क्वेश्चन नीट रीड करणं इम्पॉर्टंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग टेम्पररी ॲडजस्टमेंट इज नेसेसरी टू एलिमिनेट पॅरलॅक्स वाईल टेकिंग रीडिंग. तर एलिमिनेशनसाठी फक्त फोकसिंगच वापरतो. तर सरळ आहे, फोकसिंग ऑफ आयपीस किंवा फोकसिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह. सो हा पार्ट तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर 52 कंट्रोल इंटरवल और
इंटरवल ऑफ अ मॅप इज द डिफरन्स बिटवीन एलिव्हेशन ऑफ. तर काय डिफरन्स बिटवीन एलिव्हेशन ऑफ सक्सेसिव्ह कंटूर लाईन्स. तर इथं दिलेलं आहे की ह्यामध्ये कंटूर इंटरवल इज द डिफरन्स बिटवीन एलिव्हेशन बिटवीन द कंटूर लाईन्स. एलिव्हेशन बिटवीन कंटूर लाईन्स. तर खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये प्रॅक्टिकल थेरोटिकल अशी कुठली व्हॅल्यू नाही, हे नाही. कंटूर व्हॅल्यू असं पण नाही, कंटूर लाईन अँड कंटूर व्हॅल्यू. तर सक्सेसिव्ह कंटूर लाईन करेक्ट आन्सर येईल. दोन कंटूर लाईनमधलं जे वर्टिकल डिफरन्स आहे दॅट इज कंटूर इंटरवल. तर इथं दिलेलं आहे कंटूर म्हणजे काय, लाईन जॉईनिंग इक्वल एलिव्हेशन. पहिली इक्वल एलिव्हेशनला जी लाईन जॉईन करते ती आहे कंटूर आपली. आणि त्यानंतर वर्टिकल डिस्टन्स और डिफरन्स बिटवीन द एलिव्हेशन ऑफ कंटूर लाईन्स ते ऑलवेज कॉन्स्टंट ठेवलं जातं. त्यामुळं सक्सेसिव्ह कंटूर लाईन तुम्ही म्हणू शकता. तर ह्यानंतर अजून जो पार्ट आहे हा सिम्पल सॉईलचा पार्ट एक विचारलेला आहे. सर्वेचे तर बरेच क्वेश्चन्स आता तुम्हाला लक्षात आले असतील. तर सॉईलचे किंवा अजून 1-2 क्वेश्चन्स घेऊ आपण. आणि बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ शॅलो फाउंडेशन. शॅलो फाउंडेशनचा कुठला टाईप नाही, सरळ आहे पाईल फाउंडेशन. तर मॅट, स्ट्रीप, इंडिव्हिज्युअल. तर इथं तुम्ही जर बघितलं असेल थोडंफार तर लक्षात येईल की बाकीचे जे गोष्टी आहेत ते सगळे शॅलो फाउंडेशन, आयसोलेटेड फुटिंग, स्ट्रीप फाउंडेशन, मॅट फाउंडेशन. पाईल आणि पियर फाउंडेशन जे आहे तेच नसतं त्याचं. त्यानंतर 57 ह्यामध्ये काय विचारलं आहे, ह्यामध्ये डिटरमाइन द डिस्चार्ज ऑफ स्पिलवे. तर डिस्चार्जचा सिम्पल फॉर्म्युला काय असतो फ्रेंड्स, सी डी इंटू एरिया इंटू वेलॉसिटी. तर सी डी इंटू एरिया इंटू वेलॉसिटी तुम्हाला विचारलेलं आहे. सी डी किती आहे 0.9. एरिया काढायचा असेल तर त्यामध्ये सायपनचा डायमीटर दिला आहे 2 मीटर. तर π/4 इंटू 2 इंटू 2 जर तुम्ही केलं तर हे कट होतं. इंटू जर तुम्हाला वेलॉसिटी पाहिजे तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, √2gh करू शकता. √2 इंटू 9.81 इंटू 20 याचा आन्सर सगळं मिळून येतं 56.52. 56.52. आणि फॉर्म्युला जर विचारला तर आपल्या मुलांना लगेच लक्षात येईल जे कोर्समध्ये आहेत की डायरेक्ट आन्सर याचं कसं काढायचं आहे. तर 56.52 इज द करेक्ट आन्सर. सो त्यानंतर जर तुम्ही अजून बघितलं तर महत्त्वाचे जे क्वेश्चन्स मला वाटतं आहे ह्यामध्ये हा एक महत्त्वाचा आहे की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्चार्ज टू द रेट ऑफ चेंज ऑफ वॉटर लेवल. तर ह्यामध्ये फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायची की कशावर काय मल्टिप्लाय करतात. तर डिस्चार्ज टू द डिस्चार्ज जर असतं तर ह्याचं आन्सर फ्लेक्झिबिलिटी आलं असतं. इथं डिस्चार्ज टू द वॉटर लेवल आहे त्यामुळे ह्याचं आन्सर जे आहे सेन्सिटिव्हिटी आहे. तर इथं सगळंच डेफिनेशन दिलेत की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्चार्ज टू द डिस्चार्ज आउटलेट टू द डिस्चार्ज ऑफ डिस्ट्रीब्युटरी. तर डिस्चार्ज अपॉन डिस्चार्ज आहे तर फ्लेक्झिबिलिटी. तर डिस्चार्ज अपॉन वॉटर लेवल आहे तर सेन्सिटिव्हिटी. तर हे कायम लक्षात ठेवा. आणि फ्लेक्झिबिलिटी जेव्हा 1 होती तेव्हा तुमचं जे असतं ते प्रोपोर्शनॅलिटी असतं. तर इथं फ्लेक्झिबिलिटी असते 1. तर हे कायम लक्षात ठेवा. त्यानंतर कॉमन क्वेश्चन जो TCSला पण खूप वेळा काय प्रत्येक पेपरला दिसेल तुम्हाला, ड्युटी डेल्टा रिलेशन काय आहे. ड्युटी किंवा डेल्टा इक्वल टू 8.64 B/D. तर याचा आन्सर डायरेक्टली 86.4 टिक करू शकता विच इज द करेक्ट आन्सर 8.64 B/D. तर अशा प्रकारे अजून हा टोटल फोर्स हा फ्लुइड मेकॅनिक्सचा थोडा क्वेश्चन आहे, कर्व सरफेसवर विचारला आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला हा दिला आहे FY, हा दिला आहे FX आणि तुम्हाला विचारलं आहे टोटल फोर्स म्हणजे रिझल्टंट फोर्स R इक्वल टू त्याचा फॉर्म्युला √FX² + FY² म्हणजे रिझल्टंट काढायचं. थोडक्यात ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. आणि हे आपण बऱ्याचदा प्रेशर किंवा स्टॅटिक फ्लुइडचा जो पार्ट आहे प्रेशरवाला तर त्यामध्ये आपण बघितलेल्या ह्या गोष्टी. तर हे जे आहे ऑलमोस्ट तुम्हाला लक्षात आलं असेल कुठले क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ह्यामध्ये. तर ह्यानंतर हा जो 71 पार्ट आहे वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट काय, तर वेलॉसिटी ग्रेडियंट हा असतो ग्रेडियंट म्हणजे जसं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे इट्स अ रेशिओ, इट इज नॉट ॲडिशन. ॲडिशन कधीच नसतं, मल्टिप्लिकेशन कधीच नसतं, रेशिओ पाहिजे. इट इज velocity gradient is given by dv by dx म्हणजे डिफरन्स इन द फ्लो वेलॉसिटी
चेंज इन द वेलॉसिटी ऑफ टू ॲडजसंट फ्लुइड लेयर्स टू द चेंज बिटवीन द लेयर्स. तर ऑप्शन बी हे करेक्ट आहे, कारण ग्रेडियंट विचारलं. ग्रेडियंट म्हणजे dy/dx. तर ह्यानंतर तुमचा जो पार्ट होतो ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर येतो. ह्यामध्ये खूप लोकांना मल्टिप्लिकेशन वाटलं असेल, तर तसं नाही आहे. चेंज इन वेलॉसिटी बिटवीन द ॲडजसंट फ्लुइड लेयर्स आणि डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन द लेयर्स. सो त्यानंतर बेस्ट अलाइनमेंट ऑफ ऑफटेकिंग कॅनल. बेस्ट अलाइनमेंट ऑफ ऑफटेकिंग कॅनल फ्रॉम पॅरेंट कॅनल. असं कुठलं अलाइनमेंट आहे बेस्ट जे ऑफटेकिंग कॅनलचं आहे, तर ते आहे 0 डिग्री. तर इथे दिलं आहे बेस्ट अलाइनमेंट ऑफ ऑफटेकिंग कॅनल विल बी 0 डिग्री अँगल फ्रॉम पॅरेंट कॅनल फ्रॉम ट्रान्झिशन विल हॅव टू बी डिझाईन. तर हे दिलेलं आहे 0 इनिशियली विच सेपरेट्स इन ट्रान्झिशन. ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर. तर ह्यामध्ये सरळ आहे, परपेंडिक्युलर आणि 45 डिग्री नाही आहे. सो आणि लास्टला जर तुम्ही बघितलं 73 नंबर क्वेश्चन, ह्यामध्ये विचारलं की कुठली सॉईल आहे अशी जी विंडनी डिपॉझिट होते. विंडनी डिपॉझिट होते ती एओलिन आहे. एओलिन. तर एओलिन जी सॉईल आहे, इथं जर तुम्ही बघितलं AEOLIN, तर इथं थोडी स्पेलिंग मिस्टेक ह्यांची झालेली आहे. AEO पाहिजे होतं, ए पाहिलं होतं फक्त. तर एओलिन इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन ए. त्यानंतर प्रेशर ऑन द फेरॅटिक. तर बाकीच्या कुठल्या इम्पॉर्टंट. कोलोवियल काय, तर कोलोवियल जी आहे ती ग्रॅव्हिटीमुळं डिपॉझिट होती. आणि एक्सपान्सिव्ह म्हणजे स्वेलिंग होतं. मॉन्ट मॉरलनाइट असलं पाहिजे त्या सॉईलमध्ये, स्वेलिंग होऊ शकतं. ब्लॅक कॉटन सॉईल म्हणू शकतं एक्सपान्सिव्ह सॉईल. इथं बघू शकता तुम्ही मॉन्ट मॉरलनाइट. आणि लॅकस्ट्रीन म्हणजे जी सॉईल लेकमुळं डिपॉझिट होते. ॲल्युएल म्हणजे रनिंग वॉटरमुळं. आणि अशा बऱ्याच टाईप ऑफ सॉईल आपण सॉईल मेकॅनिक्समध्ये कवर केलेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर 74 आणि 75ला किंवा अजून एखादा क्वेश्चन घेऊन आपण स्टॉप करू. तर प्रेशर ऑन फेरॅटिक लाईन इज इक्वल टू ऑन फेरॅटिक लाईन. तर इथं बघा, सपोज ही फेरॅटिक लाईन कन्सिडर करू. फेरॅटिक लाईन, तर ह्याच्यावर जे जाईल ना प्रेशर ते अबाव ॲटमॉस्फिरिक. इथं जे प्रेशर आहे ATM असतं म्हणजे 0. ह्याच्यावर गेलं तर निगेटिव्ह, ह्याच्या खाली आलं तर पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक म्हणायचं आणि निगेटिव्ह ॲटमॉस्फेरिक म्हणायचं. सो इथं आन्सर काय, इथं आन्सर ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. ऑन म्हणलं आहे, ऑन म्हणलं की 0 आन्सर येतं. सो ह्याचा करेक्ट आन्सर 0 आहे. त्यानंतर लास्ट पार्ट एखादा आपण घेऊ. त्यानंतर हा जो आहे सर्वेची डेफिनेशन. व्हॉट इज लेवलिंग. लेवलिंग तर सरळ आहे, फॉर इट इज अ ब्रांच ऑफ सर्वे टू फाइंड एलिव्हेशन ऑफ पॉईंट. बस एवढंच इम्पॉर्टंट आहे. एलिव्हेशन फाइंड करायला विथ रिस्पेक्ट टू डेटम, त्यालाच म्हणतो लेवलिंग. आपण जे डम्पी लेवल, थिओडोलाइट किंवा आपला ऑटो लेवल हे सगळे वापरून जे सर्वेस केलेले आहेत, इंजिनिअरिंगला असेल, डिप्लोमाला असेल, तर ह्याच गोष्टी ज्या आहेत लेवलिंग जे म्हणता तुम्ही ऑपरेशन्स प्रत्येकाने केलंच असेल त्यांच्या आयुष्यात. ज्यांचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झालं असेल त्यांनाच फक्त लागू होतं या गोष्टी. तर बाकीचं सिम्पल तुम्ही एकदम डेफिनेशन्स किंवा अशा काही गोष्टी आहेत फ्रेंड्स. आणि इथं बघा, हा थोडा म्हणजे म्हणतो मी की लॉजिकचा पार्ट आहे. ह्यामध्ये असं काही नाही आहे की खूप काहीतरी वेगळं विचारलेलं. फॅक्टर ऑफ सेफ्टी जर तुम्ही आजपर्यंत इतिहासात काढून बघितलं असेल तर फॅक्टर ऑफ सेफ्टी शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन, तरच त्याला सेफ्टीचं फॅक्टर म्हणणार ना. नाहीतर जर फॅक्टर ऑफ सेफ्टी जर तुमची लेस दॅन 1 असेल फ्रेंड्स, तर ते स्टेबल कसं राहील स्ट्रक्चर. इट इज अनस्टेबल. तर सरळ ह्याचा आन्सर कधी पण लक्षात ठेवा, कुठलीच फॅक्टर ऑफ सेफ्टी अशी नसते की लेस दॅन 1. इट शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन 1. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. आणि ह्याच बरोबर आपण तर स्टॉप करू. आय होप यू विल लाईक द लेक्चर. आणि बाकीच्या ज्या डिटेलमध्ये ज्या गोष्टी किंवा अप्रोच आपण सांगू त्या आपल्या कोर्समध्ये. सो आपला कोर्स ऑलरेडी जसं तुम्ही म्हणता PYQs आणि बाकीच्या गोष्टींसाठी अप्रोच बिल्डिंगसाठी पण आपण लॉन्च केलेला आहे. आणि ऑलरेडी बेसिक जो पार्ट आहे तो ऑलरेडी कवर केलेला आहे. तर त्यानंतर PYQs जेवढे पण येतील ह्या पुढं जे आपल्या डिटेलमध्ये IBPS असू दे, TCS असू दे, ते सगळे कवर केले जातील. सो प्रॅक्टिस करा फ्रेंड्स. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आणि तुमच्या TPAसाठी आणि मोस्टली जे काय तुमचे पेपर होतील आता PCMC आणि TPA, जरी आपण टेस्ट सिरीज आत्ता लॉन्च नसेल केली, बट येणाऱ्या काळात PWD असेल, WCD, WRD डेफिनेटली विल लॉन्च द टेस्ट सिरीज अँड अदर मटेरियल टू. सो थँक्यू फॉर